एकल महिला सामूहिक पुनर्विवाह सोहळा व परिचय मेळावा 17 मेला मेहकर येथे आयोजित करण्यात आला। यावेळी मान्यवरांनी आपले मत मांडले। चुकीच्या मार्गाने नेणारी जी संख्या आहे त्यांच्या नादी लागू नका। आणि म्हणून कोणते बाबा काय करतात टीव्हीवर पाहायला लागले तुम्ही, कोणते बाबा काय करायला लागले टीव्हीवर पाहतो आपण। पण या सगळ्या बाबा लोकांच्या नादी न लागताना या राष्ट्रपुरुषाच्या नादी लागा, यांचे विचार ऐका। कारण जयंत्या आणि पुण्यतिथ्या करणारे सगळे लोक आहेत, शाळेत होतात, राजकीय पक्षात होतात, राजकारणात होतात, सगळे पक्ष करतात, कोण कुठे मुख्यमंत्री करतात, पंतप्रधान करतात। पण फुले शाहू आंबेडकरांचा विचार टिकवणारे किती आहेत? विचार टिकवणाऱ्यांची संख्या कमी व्हायला लागली, जयंत्या करणाऱ्यांची संख्या वाढली, डीजे वाढले, 10 मिरवणुका वाढल्या, हे सारं बरोबर आहे। पण फुले शाहू पण त्यांच्या पदपथावर त्यांच्या मार्गावर चालणं सोपं काम नाही। महात्माजी फुलेंची जी कारकीर्द आहे तीच मुळात या अशा वैशिष्ट्यपूर्ण कामांनी गाजलेली आहे। त्यांनी अस्पृश्यांसाठी हौद फुलं केला, जिथं अस्पृश्याला उभं करत नव्हते, हाकलून लावत होते, सावली घेत नव्हते, स्पर्श करत नव्हते, अशांना त्यांनी पाणी दिले, अशा मुलींना त्यांनी शाळा दिली आणि परित्यक्ता जो विवाह आहे महिलांचा त्यांनी सुरू केला, पुनर्विवाह सोहळा त्यांनी सुरू केला। त्यानंतर कर्वे साहेबांनी त्याला आधार दिला आणि एक चळवळ उभी राहिलेली यामध्ये। आणि ही अशा चळवळी या लोकांनी केल्या। हे विषय पूर्वी समाजात होते, परंतु असे करण्यासाठी समाज पुढे येत नव्हता, समाज दबावात राहतो आणि जे काही परंपरा चाललेल्या असतात त्याला समाज परंपरेतून बाहेर येत नाही। आणि या परंपरा मोडण्यासाठी धैर्यवान माणसाची गरज असते। हे काम कोणी उठला सुटला त्याच्या हातचा खेळ नाहीये। याला मनाचा निग्रह लागतो, मोठा विचार लागतो आणि उद्या कुणाचा विरोध झाला, सगळे जर विरोध जरी केले तरी त्यांच्या समोर उभं टाकण्याची हिंमत त्याच्यामध्ये, तोच हे काम करू शकतो। आणि म्हणून महात्माजी फुले असतील, शाहू महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, या सगळ्या महापुरुषांनी तेच केलं की त्यांना जे माणुसकीसाठी, मानवतेसाठी आवश्यक होतं, जे योग्य वाटलं ते त्यांनी केलं, ते घाबरले नाही। अनेक लोक यांच्या रस्त्यामध्ये आले, महात्माजी फुलेंच्या रस्त्यामध्ये आले, बाबासाहेबांच्या आले, सगळ्यांच्या आले, परंतु हे कुणाला डगमगले नाही आणि म्हणूनच ते महापुरुष झाले, आपल्या सगळ्यांचा आदर्श बनलेले। आज काय झालंय, फॅशन झाली, कोणीही उठतो, त्याला विचाराशी काहीच देणं घेणं नाही आणि महापुरुषांचे नावं घ्यायला सुरू करतो, ज्याचा विचारधाराशी काही संबंध पण नाही। उठला सुटला कोणी उठतो आणि या महापुरुषांची नावं घेऊन प्रतारणा करतो, त्यांच्या विचाराशी गद्दारी करतो। विशेष म्हणजे त्यांचंच नाव घ्यायचं आणि त्यांच्या विचारावरती नांगर फिरवायचा का आज महाराष्ट्रामध्ये चाललं। छत्रपती मानस फाउंडेशन, सपना सुबोध सावजी चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई व कृषी वैभव लॉन मेहकर द्वारा एकल महिला सामूहिक पुनर्विवाह सोहळा व परिचय मेळावा 17 मेला आयोजित करण्यात आला। यावेळी या कार्यक्रमासाठी आमदार सिद्धार्थ खरात, श्यामभाऊ उमाळकर, मेहकर नगरपालिकेचे अध्यक्ष किशोरभाऊ गारोळे, तसेच शैलेशभाऊ सावजी, तसेच DS लहाने, महेश रेंडे व इतर कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी एकल महिला सामूहिक पुनर्विवाह सोहळा संपन्न करण्यात आला। हे आपण बघू शकता। या ठिकाणी परिचय मेळावा व एकल महिला सामूहिक पुनर्विवाह सोहळा संपन्न झाला। या ठिकाणी मान्यवरांनी आपले मत मांडले, आपण बघू शकतो। या ठिकाणी पुनर्विवाह सोहळा संपन्न झाला। यावेळी वधूवर दिसत आहेत आपल्याला, आपण बघू शकतो। तर यावेळी मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार सुद्धा करण्यात आले। सत्कार स्वीकारताना मान्यवर आणि स्मृती चिन्ह देत असताना आपण बघू शकतो। हे मेहकर मध्ये एक आगळा वेगळा
कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शैलेश भाऊ सावजी, आमदार सिद्धार्थ खरात, तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांभाऊ माळकर व मेहकरचे नगराध्यक्ष किशोरभाऊ गारोळे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते. हे आपण बघू शकतो. तर यावेळी या पुनर्विवाह सोहळ्याला आलेल्या सगळ्या मान्यवरांना जेवणाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. आपण बघू शकतो या ठिकाणी मान्यवर. शब्द न्यूजसाठी जमील पठाण, मेहकर.